नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत कोकणाचं आम्ही त्या चॅनलवरती। तर मित्रांनो, पावसाची पहिली सर म्हणजे ना आपल्या मात चावू लागते ती हंडीची। हंडी असा खेळ ना, ताकद, जिद्द आणि साहस या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा हंडी खेळायला थर लागतात। तर मी ज्या ठिकाणी राहतो पितांबर रामजीनगर भटवाडी घाटकोपर, या ठिकाणी एक नवीन गोविंदा पथक चालू झालंय। ते म्हणजे आकाश जाधव मित्र मंडळ संचालित रामजीनगर गोविंदा पथक। तर पथकामध्ये सगळी पोरं नवीन आहेत, पण त्यांचा जोश आता खूप छान आहे आणि पहिलं वर्ष आहे। तर सराव एकदम भारी असं चालतो आणि आपण तो सराव पण बघणार। तसेच पथकाचे कोच श्री किशोर पाटकर यांच्याशी आपण थोडं बोलण्याचा पण बघूया भेटतं का बोलायला। मग चला जाऊया रामजीनगर गोविंदा पथकाच्या सराव शिबिराला। बोला गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आपण बघता की आता रामजीनगर गोविंदा पथकाच्या सरावाला चालू झाले या ठिकाणी। तर मित्र, आपण पाठीवर सराव चालू आहे रामजीनगर गोविंदा पथकाचा। तर एक शिस्तबद्ध गोविंदा पथक पहिलं वर्ष आहे, पण शिस्तबद्ध खूप चांगली आहे। तर चला आता थर लागतं ते बघूया, चला पुढे। तर बघा की 4 थर लागले, अजून पुढे सराव चालू आहे। तर पुढे आपण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला बाकी काय तुम्ही घरात जाणार ना आतमध्ये मी आधी थर शिडी उभं राहणार, इथं उभं राहणार मधले त्यांना खूप करायचं आहे। शिडी कसं वरून काही उतरणार हे समजून अर्धा जोर तुम्ही थरात टाकायचं म्हणजे थर बरोबर आहे। शिड्या थोडं शिड्यां थोडं हे करा, आता प्रॅक्टिस करत राहायचं। आता या बोल
6 थर लावायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. आपण आतमध्ये जाऊन बघूया की काय कसे लावतात ते थर. चला आतमध्ये जाऊया परत मैदानात. आपण व्हिडिओ पूर्ण बघा, कारण अजून खूप काही पुढं बाकी आहे. अजून आपल्याला प्रशिक्षकाचा छोटीशी बाईट पण घ्यायची आहे. चला आतमध्ये परत जाऊया. 4 3 आणि ट्रिपल एक काय लास्ट एकच ट्राय आपल्या आरामात. सगळं जोश आहे का जोश? लावे आज. रामचंद्र गोविंद पथकाचे कोच श्री किशोर पाटेकर हे आपल्या समोर आहेत. सर काय सांगाल, पथकाचं पहिलं वर्ष आहे तर आपली काय पुढे भूमिका असणार किंवा काय ठरवलं मनामध्ये? भूमिका म्हणजे आपली पोरं ऍक्च्युली सगळे स्टँडर्ड आहेत, चांगली पोरं आहेत. तर यावर्षी आम्ही 6 थर लावायचा प्रयत्न करतोय. पोरांमध्ये जोश आहे तरी आम्ही 6 काय वर्षी 7 पण लावायचा प्रयत्न करतो आणि लावणार यावेळेस. अजून काय ठरवलं की यांचं प्रत्येकाचं पहिलं वर्ष आहे तर यात तुम्ही कशा प्रकारे शिकवता किंवा कशा प्रकारे सराव होतो? सर्व म्हणजे आहेच, म्हणजे प्रत्येक नवीनता आहेतच, पण त्यांना आम्ही कुठे पाय ठेवायचं, कुठे कोणा आकडे सीडी काय करायचं हे त्याचा प्रयत्न आमचे चालूच आहेत. तर माझ्यातर्फे तुमच्या पथकाला हार्दिक शुभेच्छा. यंदा तुम्ही 7 थर लावा. ईश्वरचरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा. फक्त थोडंसं प्रयत्न जेवढे ग्रुप तेवढे हा होता रामजीनगर गोविंद पथक सराव शिबिर. तर ह्यामधला प्रत्येक पोरा कोण शाळेत आहे, कोण कॉलेजला आहे, कोण जॉबला आहे. तर 8 घंटे जॉब करून किंवा शाळा कॉलेज करून कोणत्याही चेहऱ्यावर थकवा किंवा असं जाणवलं. प्रत्येक जण ह्याच्या उद्दिष्टाने उभा की मला 7 थर लावायचे किंवा आम्हाला थर लावायचे आणि प्रत्येक जण आपल्या प्रशिक्षणा योग्य ते साथ. तर आईकडे एवढीच प्रार्थना की रामजीनगर गोविंद पथकाची यावर्षी 7 थर लागावे, एवढीच आईचरणी प्रार्थना. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असं लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा विचार, कारण खूप मेहनत लागते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.